and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 43. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 43. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला रंजना, संतोष आणि शरददादा आठवतायत का? आज ते तिघं पुणे बघायला गेलेत. पुण्यात ते काय काय करतायत ते ऐकूया. सॉरी, आय एम सॉरी. शरददादा, सॉरी काय म्हणतोस? लागलं का तुला? नो, आय एम ओके. त्याचं डोकं रिक्षाच्या छपरावर आपटलं आणि तोच सॉरी म्हणतोय. शरद दादा, आर यू सेइंग सॉरी टू द रिक्षा? तो उंच आहे ना, म्हणून त्याचं डोकं लागलं छताला. तुझं डोकं छताला नाही लागत ना संतोष? नाही, माझं डोकं नाही लागत. आणि तुझं डोकं लागण्याचा प्रश्नच नाही, कारण तुला डोकंच नाहीये. संतोष, What are you two fighting about? Look, there is the Aga Khan Palace. अरे, रिक्षावाला, थांबा. इकडे तिकडे थांबा. थांबा. रिक्षावाले, इथं थांबा. इकडे तिकडे थांबा. शरद दादा, यू स्पीक गुड मराठी. Yes, thank you. माझा मराठी चांगला बोलतो. Here is the Aga Khan Palace. How beautiful it is. शरददादा, is this an old palace? I don't know. Let's ask that woman. नमस्ते, आम्ही वडगावहून आलो आहोत. आम्हाला या जागेची माहिती सांगाल का? हो, जरूर. हा एक जुना राजवाडा आहे. 1895 मध्ये हा राजवाडा बांधला होता. ब्रिटिश सरकारने गांधीजींना या ठिकाणी 1942 ते 1944 या काळात नजरकैदेत ठेवलं होतं. What is she saying? Please tell me in English. This is an old palace. It was built in 1895. The British kept Gandhiji in this palace from 1942 to 1944. आणि ही बघा कस्तुरबांची समाधी. इथे गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा 1944 मध्ये स्वर्गवासी झाल्या. ही त्यांची समाधी. Kasturba Gandhi, that is Gandhiji's wife, died here. Her samadhi is here. किती सुंदर शांत जागा आहे ना? And it is so clean. Let us sit here in the garden. पाऊस येणार आहे वाटतं. पाऊस कसला? इट्स सो हॉट. इट्स समर. But the monsoon is coming, Ranjana. I hear thunder. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही 2 नवीन शब्द शिकून घ्या. समर म्हणजे उन्हाळा, मॉन्सून म्हणजे पावसाळा. माझ्या मागे म्हणा तुम्ही सगळे, समर. आता म्हणा मॉन्सून. आणि संतोष म्हणाला, आय हिअर थंडर. थंडर म्हणजे काय असेल? संतोषला काय ऐकू येते? सांगा पाहू तुमच्या टीचरना. It is going to rain. I hope our train doesn't get cancelled. कधी जातोय आपण परत? When will we go to वडगाव? Tomorrow, Sunday. Tomorrow will be Sunday. What will be the date tomorrow? Tomorrow will be June 9th. Yes, and our school starts on June 10th. The day after tomorrow. मित्रमैत्रिणींनो, हे वाक्य नीट ऐका. Tomorrow will be Sunday.
उद्या रविवार असेल. म्हणा बघू माझ्या मागे. टुमॉरो विल बी संडे. मित्रमैत्रिणींनो, आता समजा उद्या जर जूनची 9 तारीख असली तर असं म्हणायचं, टुमॉरो विल बी जून 9th. सगळे म्हणा बघू माझ्या मागे. टुमॉरो विल बी जून 9th. पण माझा प्रश्न असा आहे, उद्या आपण परत जाणार असलो तर उद्या आपल्याला शनिवारवाडा कसा काय बघता येईल? अरे संतोष, असं काय करतोयस? आवर ट्रेन इज ॲट 8 o'clock at night. We will go to Shaniwarwada in the morning. असं होय. It's raining. Look. We don't have an umbrella. We will get wet. Run, Ranjana. Run, Sharad Dada. Let's run back to the palace. अगं रंजना, पाणी उडवत नको ना चालूस. ए, तूच नीट चालत नाहीये. Oh. शरद दादा पडला. Oh. Sorry. सगळा चिक्कल लागलाय पॅन्टला. सॉरी काय म्हणतोस? पॅन्टला सॉरी म्हणतोस का काय? No. Look. It stopped raining. Let us go. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. What will be the date tomorrow? Tomorrow will be May 14th. What will be the day tomorrow? Tomorrow will be Tuesday. 1947. म्हणजे 1947. 2002. म्हणजे 2002. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. 1947 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. 1947 हे इंग्रजीत असं म्हणायचं 1947. माझ्या मागे तुम्ही सगळे म्हणा 1947. मग 2007 या साली आपल्या स्वातंत्र्याची 60 वर्ष पूर्ण होतील. 2007 हे इंग्रजीत असं म्हणायचं 2007. 1000 म्हणजे 1000. 2007. 2007. सोपं आहे ना. म्हणा बघू सगळे 2007. गुड. मग आता प्रत्येक वेळेला घंटा वाजली की एक जण उभं राहील. मी सांगीन ते साल त्या मुलांनी इंग्रजीत म्हणायचं. चालेल? म्हणजे मी म्हणाले 1994 तर उभं राहिलेल्या मुलांनी म्हणायचं 1994. सोपं आहे. एक मूल उभं आहे. हे इंग्रजीत म्हण 1980.
1980. 1980. गुड. पुढचं मूल. हे इंग्रजीत म्हण. 1976. 1976. 1976. राईट. दुसरं कोणी तयार? तू इंग्रजीत म्हण. 2012. 2012. 2012. बरोबर. आता कोण बोलणार? हे इंग्रजीत कसं म्हणशील? 2008. 2008. 2008. व्हेरी गुड. आता पुढचे प्रश्न तुम्ही सगळ्यांनी ऐकायचे आणि एकत्र उत्तर द्यायचं बरं का? टुमॉरो म्हणजे उद्या. आठवतंय ना? मग प्रश्न आहे, व्हॉट विल बी द डेट टुमॉरो? उद्या तारीख काय असेल? प्रश्न पुन्हा ऐका आणि इंग्रजीत सगळे उत्तर द्या. व्हॉट विल बी द डेट टुमॉरो? Tomorrow will be September 17th. असं वाक्य तुम्ही म्हणालात का? पण खरंच उद्याची तारीख सांगा हं. आणि उद्या दिवस कोणता असेल? प्रश्न ऐका आणि इंग्रजीत उत्तर एकत्र द्या. व्हॉट विल बी द डे टुमॉरो? टुमॉरो विल बी सॅटरडे. असं वाक्य तयार केलं का? पण उद्याचा दिवसच नक्की सांगितला ना? बरं, पुढचा सराव टीचर घेतील. आधी वेगवेगळ्या मुलांना 1984, 2005 असे म्हणण्याचा सराव देतील. मग उद्याच्या तारखेबद्दल आणि दिवसाबद्दल प्रश्न विचारतील. व्हॉट विल बी द डेट टुमॉरो? आणि व्हॉट विल बी द डे टुमॉरो असे इंग्रजीत प्रश्न विचारतील. आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी.